नमस्कार, माझं नाव नील प्रयाग. आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहितीच असेल की ट्रम्पनी आपल्यावर टॅरिफ वॉर सुरू केली आहे, पण आपल्याला घाबरून जायची गरज नाही आहे. आणि आपल्या भारताचा बॅकबोन आहे आपले स्ट्रॉंग इंडस्ट्रियलिस्ट. मी त्यांची ओळख करून देतो. ही आहे अंबानी फॅमिली. 1958 मध्ये धीरूभाई अंबानीने रिलायन्स नावाची कंपनी सुरू केली. त्यांचं टर्नओव्हर आहे 10.71 लाख करोड. तर जगातली सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी कुठे असेल, USA किंवा चायनामध्ये, तर ती भारतात आहे, जामनगर गुजरातमध्ये. आणि रिलायन्स ओन करते. करोडो दुनिया मुठ्ठी में असं म्हणून त्यांनी भारतामध्ये इंटरनेट आणि मोबाईल फोन कॉमन मॅनपर्यंत आणलं. वंदना ट्रीटमेंट नावाची त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली, जिकडे इंजर्ड ॲनिमल्सला ट्रीट केलं जातं. ही आहे मुरुगप्पा फॅमिली. 19,000 मध्ये ए मुरुगप्पा चेट्टी ही सुरू केली. या ग्रुपमध्ये कंपनीज जसं की चोंडलमंगलम, BSC सायकल्स, हरक्युलिस, मोंट्रा, क्युमी सगळे ते ओन करतात. तर टर्नओव्हर आहे 80,000 करोड. आता भारतात कुठेही माईन्स असतील तर ते मुरुगप्पा फॅमिलीचे आहेत. समजा तामिळनाडूमध्ये असतील, चेन्नईमध्ये असतील, गुजरातमध्ये असतील, ओडिसामध्ये असतील, सगळे मुरुगप्पा फॅमिलीचे. ही अशी एक कंपनी आहे ज्यांनी बाहेरच्या देशात जाऊनही माईन्स विकत घेतल्या. जसं की चायनातली सगळ्यात जुनी माईन, रशियातली खूप मोठी माईन आणि जर्मनीतली तर वर्ल्ड वॉर 1ची माईनही विकत घेतली. हे सगळं मिळून ते जगातले सगळ्यात मोठे सिलिकॉन कार्बोनाईड प्रोव्हायडर बनलेत, जे कुठेही लागतं. तुमच्या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीपासून तुमच्या मोबाईल फोनपर्यंत सगळीकडे लागतं. AMM फाउंडेशनमध्ये त्यांनी चेन्नईमध्ये सुरू केलं आहे, जिकडे प्रायमरी हेल्थकेअर आणि एज्युकेशन दिलं जातं. ही आहे किर्लोस्कर फॅमिली. 1888 मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्करने सुरू केली. तर टर्नओव्हर आहे 30,000 करोड. त्यांनी भारतातलं सगळ्यात पहिलं नांगर आणलं, डिझेल इंजिन आणलं आणि इलेक्ट्रिक मोटरही आणलं. किर्लोस्करचा कोइंबतूरमध्ये पॉवर प्लांट आहे, जिकडे 100% वुमन काम करतात. सिक्युरिटी गार्डपासून CEO पर्यंत, कॅन्टीनपासून सुपरवायझरपर्यंत सगळीकडे वुमन काम करतात. आणि तिकडे खूप चांगली डिमांड आहे पंप्सची आणि खूप चांगले पंप्स बनतात तिकडे. ही आहे जिंदाल फॅमिली. 1952 मध्ये ओमप्रकाश जिंदालनी ही सुरू केली. जिंदाल ग्रुपमध्ये कंपनीज जसं की JSW स्टील, JSW सिमेंट आणि जिंदाल पॉवर येतात. तर टर्नओव्हर आहे 5.85 लाख करोड. इंडिया सोडून जिंदाल ग्रुपकडे USA, इटली, UAE आणि साऊथ आफ्रिकेत फॅक्टरीज आहेत. ही अशी एकूण एक कंपनी आहे जी की रेल ट्रॅक्स एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये बनवते. त्यांनी कोल गॅसिफिकेशन नावाची प्रोसेस सुरू केली, जिकडे आपल्याला जेव्हा बाहेरच्या देशातला कोळसा आणावा लागायचा, त्या भारताच्याच कोळसावर आपण स्टील मेकिंग फॅक्टरीज चालू शकतो. हे सोडून आपल्याकडे अजून काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत ज्यांनी आपल्या भारताला महान बनवलं. जसं की आदी गोदरेज, ज्यांनी लॉक्सी नाही तर सॅटेलाइट पार्ट्स पण बनवले. राहुल बजाज, ज्यांनी 2 व्हीलर कॉमन मॅनपर्यंत आणली. नारायण मूर्ती, ज्यांनी इन्फोसिस नावाची खूप मोठी सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. आणि आनंद महिंद्रा, ज्यांनी भारतातला सगळ्यात मोठा ट्रॅक्टर आणला, तोही अफोर्डेबल. हे आहेत आपले सगळ्याचे लाडके टाटा. 1868 मध्ये जमशेदजी टाटाने ही कंपनी सुरू केली. ते ऑटोमोटिव्ह, स्टील, सॉफ्टवेअर, चहा ते सॉल्टपर्यंतही सगळ्याचे पायोनियर होते. त्यांचं टर्नओव्हर आहे 15.34 लाख करोड. टाटा ग्रुपमध्ये कंपनीज जसं की टायटन, TCS, ताज हॉटेल्स, एअर इंडिया, बिग बास्केट, वोल्टा, तनिष्क एक्सेट्रा हे सगळे येतात. ही अशी एकूण एक कंपनी आहे भारतातली, जी की बाहेरच्या देशात जाऊन तिकडच्या कंपन्या अक्वायर केल्या, जसं की जॅगवार, टेटली, कोरस एक्सेट्रा. त्यांनी इंडस्ट्री नाही तर आपल्या सोसायटीबद्दल पण विचार केला. TISS, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स त्यांनी सुरू केलं, जिकडे आपल्या सोसायटीला कसं महान बनवावं ते शिकवलं जातं. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सर क्युअर रिसर्च केला जातो आणि फ्री ऑफ कॉस्ट कॅन्सर ट्रीटमेंटही मिळते. हे आहेत आपले लाडके रतन टाटा. ते एवढे हंबल होते की
त्या त्यांच्या वर्कर्ससोबत जेवायचे आणि त्यांच्यासारखंच वागायचे. त्यांना सगळ्या गाड्या चालवता यायच्या, फायटर, ट्रक, एरोप्लेन आणि बोटही चालवता यायची. त्यांना कुत्रे खूप आवडायचे, म्हणून त्यांनी एक हॉस्पिटल सुरू केलं स्ट्रे डॉगसाठी मुंबईमध्ये. तिकडे फ्री ऑफ कॉस्ट स्ट्रे डॉग्सला ट्रीटमेंट दिली जाते. जेव्हा ताज अटॅक झाला 2008मध्ये, तेव्हा ते 3 दिवस तिकडे थांबलेले चिंतामध्ये. आणि जेव्हा तो अटॅक संपला तेव्हा त्या विक्टिम्सच्या घरी गेले, त्यांना जॉब ऑफर दिला. म्हणून मला वाटतं की त्यांना एक भारतरत्न मिळाला पाहिजे. आणि मी पण तुमची विनंती करतो की आपण सगळे मिळून गव्हर्नमेंटला अपील करू की त्यांना भारतरत्न मिळावं. ही आहे एक टिपिकल फॅक्टरी. जसं की हे गिअर्स एका सिंक्रोनाइज्ड वेनी काम करतात, तसं ही पूर्ण फॅक्टरी एका सिंक्रोनाइज्ड वेनी काम करते. म्हणून आपल्याला घाबरून जायची गरज नाही आहे, कारण की आपल्या भारताकडे हे सगळे महान इंडस्ट्रियलिस्ट आहे. आणि भारत जगातली सगळ्यात मोठी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी असणार आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.